श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले खांडवदाह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. आज आपण अग्नीचा आणि अर्जुनाचा संवाद वाचूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे 7 वेळा विझवला गेल्यामुळे अग्नी विषण्ण झाला आणि नैराश्याने त्याचे चित्त व्यापून टाकले. तो अगदीच दीनवाणा झाला, पण घडलेल्या घटनांमुळे त्याचा क्रोधही अनावर झाला आणि तो पुन्हा एकदा ब्रह्मदेवाला शरण गेला. झालेला सारा वृत्तांत अग्नीने जसाच्या तसा ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवानेही थोडा वेळ विचार केला आणि तो अग्नीला म्हणाला, अग्ने, खांडव वन संपूर्ण जाळून टाकण्यात ज्यायोगे तुला यश मिळेल असा एक नामी उपाय मी तुला सुचवतो. आता थोडा वेळ कळ सोस, म्हणजे हे अग्ने, ते खांडव वन जाळणे तुला शक्य होईल. नर आणि नारायण म्हणजेच अर्जुन आणि कृष्ण तुला मदत करतील. त्या दोघांच्या मदतीने तू खांडव वन जाळून टाक. ठीक आहे, असे हव्यवाहन अग्नी ब्रह्मदेवाला उलट म्हणाला. यावर दीर्घ काळ लोटला आणि नर आणि नारायण हे ऋषी पर्वतावर अवतीर्ण झाले आहेत हे कळल्यावर अग्नीला स्वयंभू ब्रह्मदेवाच्या त्या वचनाची आठवण झाली आणि तो पुन्हा एकदा ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव अग्नीला म्हणाला, अग्ने, इंद्राच्या डोळ्यादेखत आजच खांडव वन जाळून टाकण्याचा उपाय मी तुला सांगतो. अग्ने, पूर्वी देव असलेले नर आणि नारायण हे आता देवांच्या कार्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. अर्जुन आणि वासुदेव म्हणजेच कृष्ण या नावांनी जग त्यांना ओळखते. ते दोघेही यावेळी खांडव वनाच्या परिसरातच आहेत. हे ध्यानात ठेव. खांडव वनाला जाळून टाकण्याच्या कामात सहाय्य करण्याविषयी त्या दोघांना तू विनंती कर. म्हणजे त्या दोघांची मदत जर तुला मिळाली तर त्या वनाचे रक्षण करण्याचा प्रत्यक्ष देवांनी जरी चंग बांधला तरी सुद्धा ते वन तू सहज जाळून टाकशील. ते दोघे एकत्र असले म्हणजे खांडव वनातील समस्त प्राण्यांचा ते कसोशीने नायनाट करतील आणि प्रत्यक्ष इंद्राची सुद्धा कसलीही मात्रा त्यांच्या पुढे चालणार नाही. ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकताच हव्यवाहन अग्नी अतिशय त्वरेने अर्जुनाकडे आणि कृष्णाकडे गेला. त्या दोघांशी अग्नी काय बोलला ते, राजा जन्मेजया, मी तुला पूर्वीच सांगितले होते. अग्नीची ती प्रार्थना ऐकल्यावर राजा जन्मेजया इंद्राच्या मनाविरुद्ध जाऊन खांडव वन जाळून टाकण्यास उद्युक्त झालेल्या अग्नीला बिभत्सु अर्जुन समयोचित शब्दात म्हणाला, अग्ने, माझ्याजवळ अनेक उत्कृष्ट दिव्य अस्त्रे आहेत. त्या अस्त्रांच्या बळावर मी अनेक इंद्रांबरोबर लढू शकेन. पण हे भगवान, मी समरांगणात आटाआट करीत असता माझा शरवृष्टी करण्याचा वेग सहन करू शकणारे आणि बाहूच्या सामर्थ्याला अगदी अनुसरून असलेले धनुष्य दुर्दैवाने माझ्याजवळ नाही. मी बाणांची वृष्टी अतिशय वेगाने करीत असल्यामुळे मला विपुल बाणांची जोड मिळाली पाहिजे. मला हवे असलेले असंख्य बाण वाहून नेण्याची ताकद असलेला मजबूत रथ माझ्यापाशी नाही. शुभ्र वर्णाचे आणि वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे अश्व मला हवेत. तसेच सूर्याप्रमाणे तळपणारा आणि मेघाप्रमाणे गंभीर ध्वनी असलेला रथ सुद्धा मला पाहिजे. कृष्णाचा पराक्रम अनुपम आहे, पण रणामध्ये नागांचा आणि पिशाच्यांचा वध करणे त्यांच्या योगाने कृष्णाला सुलभ होईल. असे कृष्णाच्या पराक्रमाला साजेसे आयुध यावेळी त्याच्याजवळ नाही. अग्ने, तुझ्या मनात असलेले कार्य यशस्वी व्हावे यासाठी एखादा अमोघ उपाय तू मला सांग. म्हणजे
या घोर खांडव वनात सहस्त्रधारांनी वृष्टी करणाऱ्या इंद्राला मी प्रतिबंध करीन. आम्हा दोघांच्या पराक्रमाने जे कार्य आम्हाला करता येईल ते तर आम्ही अवश्य करूच, पण यासाठी हे अग्नी समर्थ साधने मात्र तू आम्हाला उपलब्ध करून दे म्हणजे झाले. वैशंपायन म्हणाले, अर्जुन असे म्हणाल्यावर उदकामध्ये वास्तव्य करणाऱ्या जलेश्वर आदित्य म्हणजेच अदितीपुत्र लोकपाल वरुणाचे दर्शन घेण्याच्या इच्छेने भगवान धूमकेतू हुताशन अग्नी त्याचे ध्यान करू लागला. अग्नीच्या मनातले विचार जाणून वरुणाने त्याला दर्शन दिले. लोकपालांपैकी चौथा जो सनातन देवदेवेश्वर जलेश्वर वरुण त्याचे स्वागत करून अग्नी त्याला म्हणाला, सोमराजाने जे धनुष्य तुला दिले होते ते धनुष्य आणि त्याने दिलेले 2 भाते मला लगेच देऊन टाक. तसेच वानराच्या चिन्हाने युक्त असलेला रथही मला दे. गांडीव धनुष्याने अर्जुन फार मोठे अघटित काम करणार आहे आणि चक्राच्या योगाने कृष्णही तसेच अद्भुत कृत्य करणार आहे, म्हणून हे चक्रही मला देऊन टाक. ठीक आहे, हे सारे मी देईन असे वरुण अग्नीला म्हणाला आणि अर्जुनाला पाहिजे असलेले अद्भुत गांडीव धनुष्य वरुणाकडून त्याला मिळाले. ते गांडीव धनुष्य महासमर्थ होते, यश वृद्धिंगत करणारे होते. कोणत्याही शस्त्राला त्याच्यावर मात करणे शक्य नव्हते आणि कोणत्याही शस्त्राचा चुराडा करून टाकण्याचे त्यांच्यात सामर्थ्य होते. सर्व आयुधांमध्ये ते उत्कृष्ट होते. शत्रूंच्या सैन्याचे निर्दालन करणारे होते. लाखो धनुष्यांना ते तोडीस तोड होते आणि अखिल राष्ट्राचा अभ्युदय करणारे तेज त्याच्यामध्ये होते. अनेक वर्णांनी ते विभूषित झाले होते. अगदी नितळ होते. त्याच्यावर कसलीही ओरखड सुद्धा नव्हता. देवांनी, दानवांनी आणि गंधर्वांनी अगणित वर्षांपर्यंत नित्य पूजा करावी अशी त्याची योग्यता होती. असे हे अद्भुत धनुष्यरत्न अर्जुनाला मिळाले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.